एक दिवस तुझी बॉडी फ्रीजमध्ये सापडेल असं माझ्या मैत्रिणी मला म्हणायच्या. पण मी विचार करायचे, प्रत्येक जण असा नसतो. पण नाही, त्या बरोबर बोलायच्या. हे शब्द होते स्तुती सोनावण्याचे. मृत्यूआधी तिने लिहिलेल्या 6 पानी चिठ्ठीमधले. डॉक्टर स्तुती सोनवणे, 24 वर्षांची तरुणी, मास्टर्स ऑफ डेंटल सर्जरीचं शिक्षण घेणारी. मुंबईच्या एंटॉप हिल भागात स्तुती आपल्या आई वडिलांसोबत राहायची. रविवारी रात्री तिचे आई वडील जेवायला बाहेर गेले. स्तुती त्यांच्यासोबत गेली नाही. सोमवारी सकाळी तिने बराच वेळ दार उघडलं नाही. वडिलांच्या हाकेला प्रतिसाद दिला नाही. तेव्हा तिच्या वडिलांनी दार उघडलं आणि त्यांना समोर दिसला पंख्याला लटकलेला स्तुतीचा मृतदेह. टॉपर असलेल्या, भरपूर काम करणाऱ्या या 24 वर्षांच्या मुलीने स्वतःला संपवणं जितकं धक्कादायक होतं, तितकीच धक्कादायक होती तिने मृत्यूआधी लिहिलेली 6 पानांची चिठ्ठी. फुझैल मोहम्मद खान आपल्याला त्रास देत असल्याचे केलेले दावे. ही घटना समोर आली. पोलिसांनी फुझैलला ताब्यात घेतलं, चौकशी सुरू केली. पण या मुलीच्या कुटुंबियांच्या दाव्यांमुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागणार का, अशी चर्चा सुरू झाली. पण स्तुती सोनावणे सोबत नेमकं काय घडलं, त्या 6 पानी चिठ्ठीत आहे काय, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. रविवारी 8 मार्चला स्तुतीच्या आई वडिलांनी तिला बाहेर जेवायला येण्याचा आग्रह केला. पण झोप आलीये सांगून ती घरातच थांबली. तिच्या घरच्यांनी तिच्याशी बोलायचा प्रयत्न केला, मात्र ती हो नाही याच्या पलीकडे काहीही बोलली नाही. सोमवारी सकाळी बराच वेळ झाला तरी तिने दरवाजा उघडला नाही. म्हणून तिच्या वडिलांनी ताकद लावून दरवाजा उघडला. तेव्हा स्तुतीने स्वतःला संपवल्याचं दृश्य त्यांना दिसलं. तिचे वडील बजरंग सोनवणे यांनी लागलीच पोलिसांना फोन केला. स्तुतीचा मृतदेह सायन हॉस्पिटलला नेण्यात आला. तिथे तिला मृत घोषित करण्यात आलं. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. तेव्हा त्यांना 6 पानी चिठ्ठी आढळली आणि त्यातून स्तुतीने टोकाचं पाऊल का उचललं याचा उलगडा झाला. स्तुतीने या चिठ्ठीमध्ये फुझैल मोहम्मद खानचा उल्लेख केला होता. 31 वर्षीय फुझैल हा लोअर परळचा रहिवासी, पेशाने ॲडव्होकेट. स्तुतीने पहिल्या पानावर फुझैल आणि ती दादरला पहिल्यांदा कसे भेटले, त्यानंतर पिझ्झा खाणं, अलिबागच्या ट्रिप्स, बाईक राईड्स, त्याने तिच्या वाढदिवसासाठी ताज हॉटेलमध्ये बुक केलेली सजवलेली रूम, रविवारी सकाळी उशिरापर्यंत एकत्र असणं, अशा अनेक गोष्टींचा उल्लेख केला होता. सोबतच तिच्या अडचणीच्या काळात त्याने कशी मदत केली हे सुद्धा सांगितलं. पण दुसऱ्या पानावर मात्र तिने फुझैलवर अनेक आरोप केले. फुझैलने तिच्या चारित्र्यावर घेतलेला संशय, तिच्यावर ओरडणं, माझे वडील तुझ्याबद्दल बरोबर बोलतात हे म्हणणं, रिलेशन मध्ये असताना त्याने डेटिंग ऍप्स वापरणं, या सगळ्यामुळे आपण भावनाशून्य झालो आहोत आणि टोकाचं पाऊल उचलण्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्यायच राहिला नाही, असं या चिठ्ठीत स्तुतीने लिहिलंय. त्यानंतर 3ऱ्या पानावर तिने मी आणि फुझैल वर्षभरापेक्षा जास्त वेळ एकत्र होतो. त्याला दारू पिणं, सिगरेट ओढणं, अशा सगळ्या चुकीच्या सवयी होत्या. आम्ही डेट करत असताना तो बंबल ॲपवर होता. तो चुकीचा होता तरी मी सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं. कदाचित मी प्रेमात असल्याने केले असेल, पण मी काम करत होते. माझं काम नीट सुरू होतं, पण मी असं काहीतरी करून मूर्खपणा करते. 4थ्या पानावर तिने फुझैल आपल्यावर कसा ओरडायचा, तिने तुझी स्कूटी फोडून टाकेन अशी धमकी कशी दिली, त्यावेळी किती भीती वाटली हे सुद्धा लिहिलं आहे. त्याच पानावर तिने आपलं कुटुंबीय आणि डॉक्टर बांगा यांनी आपली कशी काळजी घेतली हे सांगितलं. पण ह्याच पानावर तिने एक गोष्ट लिहिली. तिच्या मैत्रिणींना फुझैल बद्दल, या दोघांमध्ये सुरू असलेल्या वादाबद्दल माहित होतं. त्या तिला मस्करीमध्ये म्हणायच्या, एक दिवस तुझी बॉडी फ्रीजमध्ये सापडेल आणि आम्हाला तुझी बॉडी फ्रीजमध्ये बघायला आवडणार नाही. मला वाटायचं सगळेच जण असे नसतात, पण शेवटी माझ्यासोबत तेच घडलं, असं या चिठ्ठीत स्तुतीने लिहिलंय. शेवटच्या 2 पानांमध्ये तिने आपल्या आई वडिलांची, बहिणीची, डॉक्टर बांगा यांची माफी मागितली. आपल्याला किती मानसिक त्रास होतोय, आपण हे सगळं सहन करू शकत नाहीये याबद्दल लिहिलंय. आपला मृत्यू झाल्यानंतर पोस्टमार्टम करू नये अशी इच्छाही व्यक्त केली. डॉक्टर स्तुती सोनवणेचा मृत्यू आणि त्यानंतर समोर आलेली ही चिठ्ठी, यामुळे मोठी खळबळ उडाली. तिच्या वडिलांनी फुझैल मोहम्मद खानच्या विरोधात स्तुतीला स्वतःला संपवण्यासाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली. त्यानंतर फुझैलवर कलम 108 अंतर्गत गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक सुद्धा केली. पण या सगळ्यातला महत्वाचा प्रश्न म्हणजे स्तुती आणि फुझैल मध्ये नेमकं काय घडलेलं. तर स्तुतीचे वडील बजरंग सोनवणे यांनी माध्यमांशी बोलताना केलेल्या दाव्यांनुसार
15 दिवसांपूर्वी स्तुती घरामध्ये रडत होती, तेव्हा मी आणि माझ्या बायकोने तिला तू का रडते हे विचारलं. तेव्हा तिने सांगितलं, मुंबई सेंट्रल डेंटल हॉस्पिटलचा एचओडी डॉक्टर बांगा मला टॉर्चर करतो, वाईट बोलतो, तुला लग्न करायची काय गरज आहे, मुली राहतातच की लग्न न करता. असं म्हणण्यामागे त्याचा उद्देश बरोबर वाटत नाही. आमची मुलगी मागची 5 वर्ष त्याच्यासोबत काम करायची, तो कधीही तिचं करिअर खराब करेल याची तिला भीती होती. पण आम्ही तिला सांगत होतो, तुला घाबरायची काहीही गरज नाही. स्तुतीचा मृत्यू झाल्यानंतर एडीआर मध्ये पोलीस डॉक्टर बांगाचं नाव घेत नव्हते. आम्ही दबाव टाकून एडीआर मध्ये ते नाव घ्यायला लावलं असा दावाही त्यांनी केला. सोबतच त्यांनी असंही सांगितलं की माझ्या मुलीने फुजलला आपण लग्न करूया असं सांगितलं. तेव्हा त्याने तिला आपल्या घरी नेलं. तेव्हा त्याच्या कुटुंबियांनी फुजलला सांगितलं, तू हिच्यापेक्षा 8 वर्षांनी मोठा आहेस, ती धर्माने हिंदू आहे, तू जर हिच्याशी लग्न केलं तर आमचं जगणं कठीण होईल, या देशात राहणं कठीण होईल, त्यामुळे तू हे लग्न करू नको. त्यानंतर फुजलने स्तुतीला आपलं लग्न होऊ शकत नाही असं सांगितलं. त्यानंतर माझ्या मुलीची दुसऱ्या मुलासोबत ओळख झाली. त्या दोघांनी आपापला भूतकाळ विसरून एकत्र येण्याचं ठरवलं. त्या दोघांचं नातं व्यवस्थित सुरू असताना 2 जण मध्ये आले, बांगा आणि फुजल. दोघांनी तिला टॉर्चर करायला सुरुवात केली. ज्या मुलाशी तिचं नातं सुरू होतं त्याने आम्हाला याबद्दल माहिती दिली. पोलिसांनी आम्हाला स्तुतीची चिठ्ठी दाखवली, तेव्हा आम्हाला फुजल बद्दल समजलं. तिने दुसऱ्या नात्याबद्दल सुद्धा आम्हाला सांगितलं नव्हतं. आम्हाला तिने बांगा तिला कसा आणि किती त्रास देतो, पर्सनल कामं कशी सांगतो हे सांगितलं होतं. आता आमची मागणी एवढीच आहे की पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे आणि जो कोण नराधम आहे त्याला शिक्षा केली पाहिजे. थोडक्यात, एका बाजूला स्तुतीने लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये फुजल सोबतचं नातं, त्याने चारित्र्यावर घेतलेला संशय, तिच्याबद्दल वापरलेले चुकीचे शब्द यांचा उल्लेख आहे. तर सॉरी डॉक्टर बांगा, डॉक्टर बांगा यांनी कायम माझी काळजी घेतली असा उल्लेख डॉक्टर बांगा यांच्याबद्दल केलाय. त्यामुळे तपासात या प्रकरणाबद्दल नेमकं काय समोर येणार हे पाहणं आता महत्वाचं असेल. कारण संशयाच्या फेऱ्यात 2 जण आहेत आणि न्यायाच्या प्रतीक्षेत आहे आपली मुलगी गमावलेलं एक कुटुंब.